प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कोणत्याही गोष्टीत निपुण राहण्यासाठी आणि ती उत्तम करण्यासाठी सराव हा खूप महत्त्वाचा असतो. ही थोडीशी नाटकाची झलक होती आमच्या. तर आदल्या दिवशी केलेला हा सराव. तर प्रॅक्टिस हॉलवर पोहोचण्याचा टाईम होता सकाळी 7:30 वाजता. तर सकाळी 6:30 वाजता मी माझ्या रूमवरून निघाले होते. तर इथे मेट्रोचा टाईमसुद्धा दिसतोय 6:54. तर हा होता आमचा कॉल टाईम. त्यानंतर आम्ही पोचलो जिथं आमचं नाटक होतं, स्पर्धा होती तिथं. आणि ही आमची संपूर्ण टीम तयारीनिशी आली होती नाटकाच्या स्पर्धेसाठी. तर आम्ही सगळेच टाईमवर पोचलो होतो तिथं. हे खूप महत्त्वाचं होतं. पहिलंच आमचं नाटक असल्यामुळे आम्हाला तिथं खूप लवकर पोचणं गरजेचं होतं. तर आम्ही वेळेत तिथं पोचलो. तर लास्ट टाईम मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा टीचरचा रोल आहे, त्यामुळे मी साडी घालून झाले होते तयार. आणि अवघे थोड्याच वेळात आम्हाला तिथं तयार व्हायचं असतं, कारण खूप कमी टाईम असतो तयार व्हायला सुद्धा. तर त्यामुळे आम्हाला जितकं लवकर आवरता येईल तितकं लवकर आम्ही आवरलं. अजून काय प्रॉपर्टी. तर आमच्या छोटीला माहीतच नव्हतं की कॅमेरा चालू आहे म्हणून. तर तिच्या रिॲक्शन बघू शकता, म्हणजे ती एकदम शॉकमध्ये होती की बाबा कॅमेरा चालू आहे म्हणून. तर नेहमीप्रमाणे माझ्या मनात थोडीशी भीती होती, बट आय डिड माय बेस्ट. तर हे नाटक आमच्या वर्षाच्या सुरुवातीचं पहिलं नाटक आणि पहिलं करंडक होतं. म्हणजेच वर्षाचा शेवट जितका गोड झाला तितकीच वर्षाची सुरुवात सुद्धा झाली. आणि हे आमचं यावर्षीचं पहिलं नाटक आणि पहिलं करंडक होतं. आणि इथं आमच्या नाटकाचे जे रायटर अँड डायरेक्टर होते त्यांना थोडे प्रश्न वगैरे विचारले, त्यांचा अनुभव कसा होता या नाटकाबद्दलचा आणि इथल्या करंडकाचा ते विचारलं. त्यानंतर नाटकाची चक्री झाली. सगळं सेट वगैरे आहे की नाही ते पाहिल्यानंतर आम्ही दुसऱ्या नाटकासाठी स्टेजवर परफॉर्म केलं. आणि त्यानंतर सगळं आवरून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर अशा प्रकारे वर्षाची सुरुवात खूप गोड झाली. तर आय होप की हे वर्षसुद्धा तितकंच सुंदर आणि गोड जावं. आणि नाटक झाल्यानंतर मी गेली होती माझ्या बहिणीच्या बड्डेला, म्हणजे माझ्या मामाची मुलगी होती ती. तर खूप सुंदर बड्डे झाला. अँड दिस इज फॉर द डे. बाय बाय.